जरांगे पाटील यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की ते अग्रेसिव्ह होतात. त्यांनी तुमच्यावर टीका केलेली जी आम्ही दाखवली देखील टीव्हीवर. म्हणजे तुमच्यावर त्यांनी एवढी टीका केली, मात्र तुम्ही तिथं गेलात आणि त्यानंतर तुमच्यावरही स्तुतीसुमनं उधळताना आम्ही जरांगेंना बघितलं. तर हा बदल कसा काय तुम्ही घडवला? माझं आणि मनोजदादा जरांगे पाटलांचं कधीच वैर नव्हतं. मी अंतरवाली सराटीमध्ये जाणार म्हटल्यानंतर बलच पोलिसांना, इंटेलिजन्सला, कार्यकर्त्यांना टेन्शन होतं. माझी भावना फार स्पष्ट होती आणि माझी भावना होती की मनोजदादा जरांगे पाटलाचं आंदोलन एक पैशाचं पण चुकीचं नाही. त्यांच्या आंदोलनामध्ये अनेक वेळा कळत नकळत आम्ही त्यांच्या आंदोलनाला मदत केली. प्रत्येकाने केली. कोणी पाणी दिलं, कोणी जेवण दिलं, कोणी चपाती दिली, कोणी टेंट दिला, कोणी काय दिलं. त्याच्यात आम्ही एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला ज्यांनी मदत मागितली ती आम्ही मदत केली. पण त्यांची जी भूमिका तेव्हाची होती की ते सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टीका करत होते आणि ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून टीका करत नव्हते, तर देवेंद्र फडणवीस वैयक्तिक म्हणून टीका करत होते. ते त्यांच्या कुटुंबावर बोलत होते, आईवर बोलत होते, सगळ्यांवर बोलत होते, घाणेरडी भाषा वापरत होते. माझा विरोध त्याला होता आणि हे मी आत्ताही अंतरवाली सराटीमध्ये मीडियाच्या समोर बोललो. जर ते पुन्हा त्यांच्या विरोधात बोलतील तर मी पुन्हा त्यांच्या विरोधात बोलेन. ही तेवढी हिंमत देखील मी तिथे जाऊन बोलण्याची ठेवली. कारण देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला काय दिलं, देवेंद्र फडणवीसांनी या मराठा समाजाला काय दिलं, या मराठा समाजाला मागच्या 70-72 वर्षात कुठलाही राज्यकर्ता जे देऊ शकला नाही ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं. अनेक मराठा मुख्यमंत्री, दिग्गज मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे होऊन गेले. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार अनेक वेळा. नॉन मराठा पण मुख्यमंत्री अनेक झाले. नारायण राणे झाले, पृथ्वीराज चव्हाण मराठा मुख्यमंत्री झाले, राणेसाहेब मुख्यमंत्री मराठा झाले, मनोहर जोशी ब्राह्मण समाजाचे झाले, वसंतराव नाईक, त्याच्यानंतर सुधाकरराव नाईक बंजारा समाजाचे मुख्यमंत्री झाले. परंतु हे राज्य मराठ्यांचं आहे, हे छत्रपतींचं राज्य आहे. हे ते सर्व धर्मसमभाव आणि 12 जाती 18 पगड जातींना घेऊन एकत्र चालणारं हे राज्य आहे. परंतु मराठ्यांचे प्रश्न जर कोणी सोडवले, जे आंदोलन हे आजचं नाही ना. 1981 साली सुरू झालेलं आंदोलन 1983 साली ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं ते अण्णासाहेब पाटील आणि तिकडनं सुरू झालेले आंदोलन ज्या वेळेला 2018 संपतं, म्हणजे त्याला जवळजवळ 40 वर्षाचा काळ लागतो. त्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री झाले. मी तर छाती टोकून सांगतो, का नाही केलं शरद पवार साहेबांनी, का नाही केलं विलासराव देशमुखांनी, का नाही केलं पृथ्वीराज बाबांनी, का नाही केलं शंकरराव चव्हाणांनी, का नाही केलं वसंतदादा पाटलांनी. त्यामुळे जे केलं ते तुम्ही नाकारू नका. ते केलं ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. अनेक दिवस रात्र बसून त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत केली, लिगल ओपिनियन घेतली. हे आरक्षण आपण दिलं पाहिजे या भूमिकेत ते होते. मग त्यांना शिव्या देऊ नका. ह्या भूमिकेतनं मी त्यांच्याशी वैर घेतलं. त्यांनी मला खूप शिव्या दिल्या. पण जेव्हा त्यांनी मला तिथे मी आवाहन केल्यानंतर जेव्हा मला बोलवलं, कारण मी सातत्याने एकच गोष्ट सांगत होतो की दादा तुम्ही मला चर्चेला बोलवा, मी तुमच्यावर चर्चेला यायला तयार आहे.